कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन आणि छान अशा एका ब्लॉगमध्ये. लाईफमध्ये हसत, खेळत, पॉझिटिव्ह राहायचं असेल ना, तर सगळ्यात आधी मन हलकं ठेवायला शिकलं पाहिजे आपण. आणि आज याच विषयावर मी थोडं बोलणार आहे. आज जरा माझा रमत-गमत कामं करण्याचा विचार आहे. त्याच्यामुळेच मी म्हटलं चला आज 90sची जरा गाणी लावूयात. आपण सगळे मिलेनियल्स मध्ये येतो त्याच्यामुळे आपल्याला 90sची गाणी खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का? आणि आवडतच असणार कारण 90sची गाणी कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात. तशी मला पण खूप आवडतात. त्याच्यामुळे ह्या 90sच्या गाण्यापासून आज मी माझ्या सकाळची सुरुवात केली आहे मस्त. गाणी लावून कामं करण्याची मजा ना थोडी वेगळीच असते. मस्त रमत-गमत कामं करायला जरा निवांत वाटतं. थोडं माणसाचा स्ट्रेस सुद्धा कमी होतो ह्या सगळ्यामुळे. आणि गाणं बोलत-बोलत, गुणगुणत आपण किती सगळी कामं करून टाकतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. तर आता काल होतं उद्यापन आणि त्याचीच पूजा वगैरे मला इथे काढून घ्यायची होती. सगळं जागच्या जागी ठेवून द्यायचं होतं आणि गुरुवार किती लवकर गेले ना कळलं सुद्धा नाही. आता कुठे या गुरुवारची सवय व्हायला लागली होती. म्हणजे दर गुरुवारी पोथी वाचायची, पूजा मांडायची. भले त्याच्यामध्ये खूप वेळ जात होता, पण निवांत असं पोथी वगैरे वाचायला, देवापुढे बसायला खूप बरं वाटत होतं आणि तेवढाच वेळ आपला देवासोबत जात सुद्धा होता. बाकीच्या वेळी सुद्धा आपण देवापुढे बसतो थोडा वेळ का होईना किंवा नामस्मरण असेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण अशी पूजा वगैरे मांडणं किंवा मग ती सगळी तयारी असते. एक धावपळ असते माणसाच्या मागे आणि तो वेळ कुठे निघून जातो ना हे सुद्धा कळत नाही. असं वाटत होतं की अजून थोडे गुरुवार असले असते तर बरं झालं असतं. आणि घरामध्ये अशी काही पूजा अर्चा होते ना, घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. एक वेगळंच समाधान असतं त्या गोष्टीचं, की आपण देवासोबत काही क्षण घालवतो. ह्या सगळ्या पूजेमुळे ना, हा मार्गशीर्ष महिना ॲक्चुअली कुठे जातो ना, हे सुद्धा कळत नाही. खूप पटकन मार्गशीर्ष महिना जातो असं वाटतं मला. कारण ना, ह्या सगळ्या पूजेमुळे ना, आपण अडकले जातो देवामध्ये. देवाच्या नामस्मरणामध्ये, देवाच्या सोबत आपण जे क्षण घालवतो त्याच्यामध्ये ना, मला असं वाटतं, की आपण अडकले जातो आणि त्याचमुळे आपला स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी ना, थोड्या बाजूला राहतात. घरातल्या टेन्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून आपण देवासोबत काही क्षण घालवतो आणि हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आजकालच्या या धावपळीच्या आणि कॉम्पिटिशनच्या जगात ना प्रत्येक जण पुढे जायचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्यात आपण स्वतःला विसरतोय का? स्वतःची ग्रोथ थांबतीये का? आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन शांत राहतंय का? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा आणि काय उत्तर येतंय हे बघा. मला असं वाटतं की बहुतेक उत्तर नाहीच असेल कारण आपल्यापैकी खूप जण या स्टेजमधून जात असतात. कारण आपण इतके बिझी झालोय ना की स्वतःसाठीच वेळ मिळत नाहीये. स्वतःला थांबून पाहणं हा एक वीकनेस नाहीये, हा स्वतःसाठी एक सेल्फ केअर आहे, स्वतःसाठी काढलेला वेळ आहे असं मला वाटतं. स्वतःची ग्रोथ म्हणजे लगेचच मोठं काही अचीव्ह केलं किंवा अचीव्हमेंट झालीच पाहिजे, अचीव्ह केलंच पाहिजे असं काही नाहीये. दररोज स्वतःला थोडंसं इम्प्रूव्ह करणं, कालपेक्षा आज थोडं शांत राहणं, थोडं कॉन्फिडंट होणं, हीच खरी ग्रोथ आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. ह्या जगात अजून एकही असा व्यक्ती नाहीये, की ज्याच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतो, काही ना काही स्ट्रेस असतो. कोणाचं घरचं टेन्शन असतं, कोणाचं वर्क प्रेशर असतं, कोणाचं फायनान्शियल तर कोणाचं इमोशनल. पण प्रश्न हा नाही, की प्रॉब्लेम आहेत का? प्रश्न हा आहे, की आपण त्यांना कसं हँडल करतो? आता तुम्ही म्हणाल, की हसत-खेळत जो राहतो त्याला काही प्रॉब्लेम्सच नसतो. तर असं काही नाहीये. हसत-खेळत राहायचं म्हणजे प्रॉब्लेम असूनही स्वतःला कंप्लीटली ब्रेक होऊ न देणं. आपण स्वतःला एवढं सीरियस नाही घ्यायचं, की छोट्याशा गोष्टींनीही आपल्या मनावर भार येईल, आपल्या मनावर ताण येईल. कारण लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारच, पण प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे शेवट नाहीये. जर आपण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली, तर शांत राहणं पण अवघड होऊन जाईल. कधी-कधी गोष्टी सोडून द्यायलाही शिकलं पाहिजे. आपल्या प्रॉब्लेम्सचे सगळे आन्सर आपल्याकडे असायलाच पाहिजे असं नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार आपोआप समजतात आणि काही प्रॉब्लेम फक्त इग्नोर केल्यामुळे तरी त्या हलक्या होतात, असं मला वाटतं. आता सगळ्याच गोष्टी, सगळेच प्रॉब्लेम आपण इग्नोर करू शकतो असं नाहीये, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण काही प्रॉब्लेम्स असे असतात ना, जे खरं तर प्रॉब्लेम्सच नसतात.
ते आपल्या मनाने आपण तयार केलेले असतात. आपल्या ओव्हर थिंकिंगमधून आपण तयार केलेले असतात किंवा कंपॅरिझन करून तयार केलेले असतात. आणि लोकं काय म्हणतील ह्या भीतीतून सुद्धा तयार केलेले असतात. आणि ह्याच गोष्टी आपल्याला असं वाटतं, की आपल्या आयुष्यात खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आपण छोट्या गोष्टींना मोठं करून घेतो आणि मग त्याचाच भार स्वतःवर टाकतो. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्येच नाहीयेत, त्या गोष्टी सोडून दिल्या ना, की आपोआप लाईफ थोडी सोपी होऊन जाते. आपल्या आयुष्यातले खरे प्रॉब्लेम आणि आपल्या मनाच्या आतले प्रॉब्लेम यामध्ये जेव्हा आपल्याला फरक ओळखता आला ना, तर त्या दिवशी आपलं अर्ध टेन्शन तिथेच संपेल. दुसरं म्हणजे आपण नकळत आयुष्य आपलं कंपेअर करायला लागतो. कोणाचं आयुष्य आपल्यापेक्षा पुढे वाटतं, कोणाची ग्रोथ आपल्यापेक्षा जास्त वाटते आणि मग आपल्यालाच कमीपणा वाटायला लागतो. पण खरं सांगायचं तर आपण जे बघतो ते फक्त दुसऱ्याचं हायलाइट असतं. त्यामागचा स्ट्रगल, त्यांची प्रॉब्लेम आपल्याला कदाचित कधी दिसतच नाहीत. प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते, परिस्थिती वेगळी असते. आज जो पुढे आहे तोही कधीतरी झिरोवरच असेल. आपण जर कंपॅरिझन करत राहिलो तर स्वतःचा प्रोग्रेस कधीच दिसणार नाही. आणि जेव्हा स्वतःचा प्रोग्रेस दिसत नाही, तेव्हा मोटिव्हेशन कमी होतं. म्हणून दुसऱ्यांशी कंपेअर करण्याऐवजी कालच्या स्वतःशी कंपेअर करा. कालपेक्षा आज थोडं बेटर आहोत का इतकंच बघा. स्वतःशी तुलना करा, दुसऱ्यांशी नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कंपॅरिझन सोडा आणि स्वतःची जर्नी एन्जॉय करा. कारण शांतता पण तेवढीच महत्वाची आहे आणि शांतता असेल ना, तर सक्सेस आपोआप मागे-मागे येतं. आणि स्लो असणं चुकीचं नाही, थांबणं चुकीचं आहे. लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा, बाकी सगळं आपोआप मॅनेज होईल. चला असो. माझं सांगण्याचं तात्पर्य हेच, की आजकाल पॉझिटिव्ह राहून, मन शांत ठेवून आणि स्वतःवर फोकस करूनच आपण स्वतःची खरी ग्रोथ करू शकतो. यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्की सांगा. आता छान अशी 90sची गाणी ऐकत-ऐकत माझं अर्धनिम्म काम सुद्धा झालंय आणि हे ब्लँकेट सुद्धा ना मला बऱ्याच दिवसापासून धुवायला टाकायचं होतं, तर ते आत्ता धुवायला टाकलंय. बरीचशी अजून ब्लँकेट्स किंवा काही बेडशीट्स वगैरे आहेत, तर ते पण धुवायचे आहेत. कारण घरामध्ये जेव्हा पेंटिंगचं काम होतं, तर तेव्हा सगळे डस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आता एक-एक करून ते सगळं धुवायचंय. तर आता किचनच्या वरती तुम्हाला दिसलंच असेल जो पॅसेज राहिलाय माझा, तिथे मला वॉलपेपर लावून घ्यायचा आहे आणि आता सध्या काही दिवस तुम्हाला ते तसंच दिसणार आहे. कारण जेव्हा माझा लिव्हिंग रूममध्ये जेव्हा वॉलपेपर लागेल, तर तेव्हाच तो किचनमध्ये सुद्धा लागणार आहे. त्याच्यामुळे काही दिवस तुम्हाला ती वॉल तशीच दिसणार आहे. तर आता हे देवाचं सगळं सामान वगैरे जे आहे, जेव्हा आपण पूजा वगैरे करतो, तर सगळं सामान घाई-गडबडीत आपण इकडे-तिकडेच ठेवून देतो. तर तसंच माझं पण आहे. तर ते सगळं क्लीन करून घ्यायचं होतं, तर ते सगळं क्लीन करून घेतीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना सगळ्या जागच्या जागी असेल तर पूजा वगैरे करायला सुद्धा बरं वाटतं. आणि आता बहुतेक व्लॉगमध्ये म्हणजे येणाऱ्या व्लॉगमध्ये मला असं वाटतं, की मी तुम्हाला ह्याच जॅकेटमध्ये दिसेल. कारण आता सध्या आमच्याकडे सुद्धा इतकी थंडी आहे ना, की सकाळी जे जॅकेट घालते ते रात्री झोपतानाच निघतंय असं आहे. कारण एवढी थंडी पडते आणि पाणी सुद्धा नळाला इतकं थंड येतंय ना, त्याच्यामुळे हे जॅकेट काही मी काढत नाही. आणि थंडीच्या दिवसात ना माझ्याकडून खूप कमी पाणी प्यायलं जातं आणि जे आपल्या सगळ्यांकडूनच होतं मला असं वाटतंय. कारण थंडीमध्ये ना खूप कमी तहान लागते आणि त्याच्यामुळेच पाणी सुद्धा कमी प्रमाणात आपण पीत असतो. तसंच माझं पण आहे. खूप कमी प्रमाणात मी पाणी पिते. त्याच्यामुळे मी अशी बॉटल सोबतच ठेवते. जिथे मी असते ना, तर तिथेच ती बॉटल भरून ठेवलेली असते. जेणेकरून माझ्या लक्षात येईल की पाणी प्यायचंय. जेव्हा आपण पाणी असं बघतो आजूबाजूला, तेव्हाच आपण पाणी पितो थंडीच्या दिवसामध्ये. आणि पाणी सारखं पिणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तुम्हाला माझ्या हॉलच्या विंडोमध्ये ही काही नवीन झाडं वगैरे जे दिसतायत, तर ती काही नवीन नाहीयेत. मी किचनच्या विंडोमधून ती झाडं इकडे आणून ठेवली आहेत. कारण किचनच्या विंडोमध्ये ना खूप झाडं झाली होती, तर ती मी इकडे शिफ्ट केली आहेत. आणि ही विंडो सुद्धा खूप छान वाटते. मला ना असं नजरेसमोर अशी हिरवीगार झाडं वगैरे असतील ना, तर तेवढंच माझं मन पण प्रसन्न राहतं. कारण मला झाडांची तेवढी आवड आहे. सगळ्यांचंच असं असतं असं नाही. मला झाडांची आवड आहे त्याच्यामुळे हे असं हिरवंगार समोर असलं ना, की छान वाटतं. आता सकाळी-सकाळी झाडांना पाणी द्यायचं राहिलं होतं. 2-3 दिवस जेव्हा पेंटिंग चालू होती घरामध्ये, तर तेव्हा झाडांना पाणी देणं काही पॉसिबल नाही झालं.
त्याच्यामुळे अशी सगळी पानं वगैरे धुवून काढली ना, तर झाडं पण मस्त फ्रेश दिसतात, हिरवीगार दिसतात एकदम. आता माझ्या झाडांमध्ये तुम्हाला फुलांची झाडं खूपच म्हणजे खूपच कमी प्रमाणात दिसतात. सदाफुली, जास्वंद आणि मोगरा आहे, गुलाब आहे, पण त्यांना कधीतरीच अशी फुलं येतात, सारखी-सारखी नाही येत. पण माझे हे मनी प्लांट जे आहेत ना, तर ते खूप छान मस्त ग्रो होतात आणि मनी प्लांट मस्त ग्रो होतात. त्याच्यामुळे मी ही अशी सगळी मनी प्लांटची झाडं लावलेली आहेत आणि ते बघायला पण खूप छान सुंदर पण दिसतात. आता ही जेवढी पण मनी प्लांटची झाडं तुम्हाला दिसतायत ना माझ्या घरामध्ये, म्हणजे किचनच्या विंडोमध्ये किंवा हॉलच्या विंडोमध्ये, तर हे मनी प्लांट मी एका मनी प्लांट पासून तयार केलेलं आणि ते एक मनी प्लांट मला माझ्या पप्पांनी एक कुंडी दिली होती. पूर्णच्या पूर्ण कुंडीच त्यांनी मला काढून दिली होती, की घेऊन जा म्हणून आणि त्या एका मनी प्लांट पासून मी हे सगळे एवढे मनी प्लांट्स तयार केलेले आणि ते खूप मस्त वाटतात. माझे मनी प्लांट एवढे छान ग्रो का होतात, तर झाडांना ना मी अशी स्प्रेने पाणी देते. जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ असं स्प्रेने जेव्हा पाणी देतो ना झाडांना, तर त्याची पानं पण स्वच्छ राहतात, माती ओलसर राहते आणि झाडांना सुद्धा थंडावा मिळतो. जेव्हा आपण अशी लहान रोपं लावतो ना, तर त्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे असं स्प्रेने पाणी मारणं. आणि म्हणूनच ना मी असं डायरेक्ट पाणी घालण्यापेक्षा जास्त तर असं स्प्रेने पाणी घालत असते, जेणेकरून जेवढं त्यांना पाणी पाहिजे तर तेवढं मिळतं आणि पानं सुद्धा अशी स्वच्छ निघतात ना त्याची आणि पानं स्वच्छ असतील ना तर झाडांची ग्रोथ सुद्धा छान होते. सध्या आजकाल माझी जी झाडं आहेत ना त्याची छान ग्रो होत आहेत, मस्त हिरवीगार सुद्धा दिसतायत. तर आता बेडरूममध्ये सुद्धा माझी ही काही झाडं आहेत, जी मी इकडे आणून ठेवली आहेत. कारण किचनमध्ये मी बऱ्यापैकी झाडं कमी केली आहेत किचनमध्ये आणि ती जी ग्रीन मॅट मला टाकायची होती किचनमध्ये, तर ती मी टाकून ठेवली आणि बाकीची झाडं मी इकडे शिफ्ट केली. आता मला असं वाटायला लागलंय ना, की झाडं लावणं आता बंद करावं, कारण घरामध्ये जागाच राहिली नाहीये झाडं लावण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी. आता खूप म्हणजे खूप झाडं झाली आहेत आणि त्याच्यामुळे मी आता नवीन झाडं लावण्याचा भानगडीत पडत नाहीये सध्या. जी आहेत तर त्यांचीच केअर वगैरे करते. कधी-कधी त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होऊन जातं. त्याच्यामुळे मी आता नवीन झाडं आणण्याचा प्रयत्नच करत नाहीयेत आणि आपल्याला लक्ष देता येत नाही त्याच्यामुळे नवीन झाडं आणून सुद्धा काही फायदा नाहीये. कारण माणसं कमी घरामध्ये एवढी तर झाडच झाली आहे आणि मला पण झाडांची खूप आवड आहे. मला गार्डनिंग करायला खूप आवडतं आणि तुम्ही सुद्धा अशी गार्डनिंग करा घरामध्ये. तुमच्या जर स्पेस असेल, तुम्ही करू शकत असाल, तेवढी काळजी घेऊ शकत असाल तर नक्की करा. खूप वेगळं समाधान मिळतं, वेळ पण खूप छान जातो आणि नजरेला सुद्धा असं हिरवंगार दिसलं ना घरामध्ये खूप फ्रेश वाटतं. तर आता ही माझी सगळी कामं चालू आहेत आणि पूजेसाठी वगैरे ह्या सगळ्या समया वगैरे मी काढल्या होत्या. तर आता त्याच धुवून वगैरे पॅक करून ठेवून देईन, कारण आता त्याची गरज नाहीये. आता तुम्ही इथे बघताय, की किचनच्या समोर माझ्या इथे हा स्पेस राहिलाय, जिथे मला ते वॉलपेपर लावायचंय. आता ते कधी लागेल, कधी नाही मला माहिती नाही. पण ठीक आहे, चला असो काही दिवस तुम्हाला आता हे असंच दिसणार आहे. कारण घरामध्ये अजून छोटी-मोठी कामं आहेत. तर आता घरात ना मला माझ्या वॉर्डरोबमध्ये मला साड्यांसाठी स्पेस करायचा होता. हँगरला वगैरे लावता येईल असं. कारण तिथे हँगरसाठी मला जागा नव्हती. तर आता तीच करून घ्यायचं चाललंय माझं, जेणेकरून मला रेग्युलरच्या ज्या साड्या वगैरे आहेत, तर त्या इथे हँग करून ठेवता येईल. तर अशीच छोटी-मोठी कामं चालूच राहणार आहेत घरामध्ये थोडे दिवस, तर ते तुम्हाला नंतर शेअर करेलच मी. तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.